नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो। मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेसाठी काल मुख्यमंत्र्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे आणि ते वक्तव्य आपण आता सोशल मीडियावर बघतच असणार की लाडक्या बहिणींचा जो काही राहिलेला हप्ता आहे, डिसेंबरचा हप्ता, तो हे अधिवेशन संपल्या महिलांच्या अकाउंटमध्ये वर्ग करण्यात येणार आहे। पण त्या संदर्भात ज्या अटी आणि नियम शर्ती चेंज होणार आहे तेही त्यांनी यावेळेस सांगायला पाहिजे होतं असं आपल्याला वाटते। ज्या पद्धतीने सांगताय की ज्या महिला खरंच यासाठी डिस्क्वालिफाय होणार आहे, ज्यांच्या या जाचक अटी शासन टाकणार आहे महिलांना, त्याच्यामध्ये जवळपास 50% महिला या कमी होणार असल्याचं आपल्याला इथे समजते। दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की शेतकऱ्यांसाठी जे काही वीज बिल आहे, शेतकऱ्यांसाठी संपूर्ण वीज बिल कायमस्वरूपी माफ करणारे आणि त्यासाठी शासन काम करत आहे। त्यासाठी खूप काही मोठे प्रकल्प शासनाने सुरू केले आहेत, ज्यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा, सौर पंप ही योजना जी चालू केली आहे त्याच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला मोफत वीज मिळणार आहे। पुढच्या 3 महिन्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना ते यंत्र बसवलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे। दुसरं म्हणजे जे काही राहिलेला रखडलेला पीक विमा आहे, तो पीक विमा देखील या लवकरच लवकर जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये वर्ग केला जाईल असंही त्यांनी या सांगितलं आहे। त्याच्यानंतर सोयाबीन कापूसचं जे काही अनुदान आहे ते ऑलरेडी आम्ही अनुदान शेतकऱ्यांना दिलेलं आहे, पण आता बँकांना दिलेलं आहे, ओके, पण शेतकरीच त्याच्यासाठी डिस्क्वालिफाय होत आहे। का होत आहे तर शेतकऱ्यांचं जे काही डॉक्युमेंटेशन पाहिजे ते डॉक्युमेंटेशन व्यवस्थित नाही आहे, शेतकऱ्यांनी संमतीपत्र दिलेले नाही आहेत, शेतकऱ्यांनी त्यांच्या अकाउंटचं KYC किंवा पीक पाहणी केलेले नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पण ज्या वेळेस आपण आता आपले शेतकरी मित्र आपल्याला इथे कळवता की सगळं डॉक्युमेंटेशन झालं आहे, KYC झालं आहे, तरीही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे नाही आहे, या गोष्टी कोणी बोलायला तिथे तयार नाही आहे, फक्त घोषणाबाजी इथे आपल्याला दिसत आहे। बघूया आता जे काही अजून राहिलेलं अतिवृष्टीचं नुकसान भरपाई आहे त्या संदर्भात पण त्यांनी ज्यावेळेस सांगितलं की अतिवृष्टीची देखील आम्ही GR काढले, मोठ्यापणाने सांगायला लागले की आम्ही अधिवेशन सुरू व्हायच्या आधीच आम्ही GR काढला आणि तो GR काढल्यानंतर शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळणार, पण ते देखील अजून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट झालेलं नाही आहे। या सगळ्या गोष्टी बोलत असताना छाती ठोकपणे एकदम की 100% करणारच आहोत आणि या गोष्टी किंवा झालेल्या आहेत अशा पद्धतीने त्यांनी भासवलं। पण आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला यांची सगळी घोषणाबाजी, यांची सगळी पोलखोल हळूहळू खुलेल, पण ती खुलायला नको अशीच आपण अपेक्षा ठेवूया। त्यांनी जे आश्वासनं दिले त्या आश्वासनानुसार त्यांनी आपल्याला अनुदान द्यायला पाहिजे, एवढीच आपली इच्छा या सरकारकडून, अपेक्षा या सरकारकडून आहे मित्रांनो। बघूया आता काय होतं पुढे, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।